तर ते ऑफिसमध्ये काम करायचंय, सकाळी ऑफिसला गेले की दुपारपर्यंत काम करायचे, दुपारच्या सुट्टीत सगळ्या सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसायचे. त्या दिवशी सुद्धा दुपारी सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसले. जेवताना डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात खिचडी. म्हणले धत तेरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण खाल्ली तंतनत. दुसऱ्या दिवशी परत सकाळी ऑफिसला आले, दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत सहकाऱ्यांबरोबर परत जेवायला बसले. परत डबा उघडला, डब्यात बघितलं खिचडी. अरे काय कटकट आहे रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय नुसता, पण तरी खाल्ली निमुटपणे. तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसले. परत डबा उघडला, डब्यात बघितला परत खिचडी. अरे काय कटकट आहे रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय नुसता. त्याची ही तंतन शेजाऱ्यानं ऐकली. तसा त्याचा शेजारी म्हणाला, अरे इथं तंतन करून काय उपयोग आहे का? त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे. इथं बोलून काय उपयोग? तसा तो शेजारला म्हटला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळे मला बायको नाही, त्यामुळे माझा स्वयंपाक मीच करतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काही बनवता येत नाही. म्हणजे खिचडी करायची आपणच आणि परत खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. अरे केली कुणी? आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनतो, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनवतो, त्या सगळ्याचे धनी आपले आपण असतो. फक्त आपण कारण सांगत राहतो, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, पण वस्तुस्थिती हे सगळं केलेलं आपणच असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.